येस, संधीमध्ये काही विशेष संधी आपल्या राहिल्या होत्या आणि ते विशेष संधी झाल्यानंतर मग उरलेल्या वेळात आपलं जे मागचं राहिले जोडाक्षर वगैरे ते कंप्लीट करून घेऊ. म्हणजे या 5 लेक्चरमध्ये संधी टॉपिकपर्यंत आपलं पुस्तक कव्हर होतं. ओके, तर मराठीच्या विशेष संधीमध्ये पहिली काय दिली आहे, काही प्लस असा. काही प्लस असा, असा विग्रह आहे आणि याचा शब्द तयार होतो काहीसा. म्हणजे पहिला जो शब्द होता हा असा, काही जसाच्या तसाच राहिला, पण दुसऱ्या शब्दामधला अ जो होता तो लोप झाला. याला असं म्हटलं जातं पूर्वरूप संधी. पूर्वरूप म्हणजे काय, तर पहिलं रूप जे आहे हे काहीचं, हे जसंच्या तसं आहे ना, म्हणून याला पूर्वरूप संधी म्हटलं जातं. नेक्स्ट आहे पररूप संधी. पररूप संधीमध्ये काय होतं, दुसरं जसंच्या तसं राहतं. एक्झाम्पल, घर प्लस ई, तर घरी असा शब्द तयार होतो. म्हणजे दुसरा स्वर आहे ना कायम राहतो आणि संधी तयार होती. एक्झाम्पल, एक एक, एक प्लस एक, तर हे एक एक. आणि ती एक एक ही जी बघितली होती आपण ती वेगळी संधी स्वर संधीमध्ये आठवतं. ही जी आहे ही पररूप संधी आहे, मात्र लक्षात ठेवा. बेस्ट एक्झाम्पल याचं धिटाई. धिट प्लस आई, दुसरा शब्द जसाच्या तसा राहणार आहे, धिट आई. याला काय म्हटलं जातं, पररूप संधी. ओके, हे पण एक्झाम्पल पररूपचं आहे, हे पण आणि हे पण. नेक्स्ट, काही शब्द आहेत दीर्घ स्वर आहेत की त्या दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी बऱ्याचदा संधी होत नाही. एक्झाम्पल, जा प्लस ऊन. आता जाचा स्वर काय आला, आ, आणि त्यानंतर हा ऊ. याचा संधी होत नाही, हे जसं तसं राहणार आहे, जाऊन येणार आहे. मग जाऊन, घे प्लस इल, खा प्लस इन, असे काही जे आहेत त्यांचा संधी होत नाही. हिची संधी 2 प्रकारे होते. म्हणजे काय, तर 2 प्लस ही असा जो विग्रह असतो याची 2 प्रकारे होऊ शकते. 2 ही अशा प्रकारे पण होऊ शकतं आणि दोन्ही करेक्ट आहेत. आता अनुरूप आणि अनुसार यांसारखे शब्द आहेत, ते जोडताना मागील शब्दाचं सामान्य रूप होतं आणि मग पूर्वरूप संधी होतो. पूर्वरूप म्हणजे काय, तर पहिलं जे रूप आहे, पहिला जे स्वर आहे तो जसाच्या तसाच राहतो. एक्झाम्पल, गरज आणि प्रकार. गरजेनुसार घेऊ आपण, अनुसार. अनुरूप घेऊ, अनुरूप. गरजेनुरूप आणि प्रकार अनुसार घेऊ. गरजेनुरूप. आता हे जे गरजचं जे पहिला शब्द होता ना, हे पहिला, हा दुसरा. पहिला शब्द जसाच्या तसा राहिला आहे आणि अनुरूपचा जो अ होता त्या अचं सामान्य रूप झालं आहे का, नाही, मागच्या शब्दाचं सामान्य रूप झालं आहे, गरजेनुरूप. तसंच इकडं प्रकार, तर प्रकारचं प्रकारा झालं, प्रकारा. हे झालं सामान्य रूप आणि नुसार, मग त्याला लागली संधी. ओके, डन. एवढंच होतं, बाकी काय नाही. मग काही एक विशेष व्यंजन संधी आहे, जसं की आता हे एक्सेप्शन म्हणून लिहून घ्या जर पुस्तकात नसलं तुमच्या इथं तर. नि प्लस सिद्ध असं काही जे असलं, किंवा युद्धी प्लस स्थिर, स दिसते ना, तर निषिद्ध, युधिष्ठिर. हे उदाहरणं लिहून घ्यायचे. परत दुसरं काहीतरी दिलंय,
की पहिल्या पदातील शेवटच्या नचा लोप होतो. एक्झाम्पल काय, राजन प्लस आज्ञा, पहिल्या पदातील शेवटच्या नचा लोप होतो म्हणजे काय बनतं हे, राजाज्ञा. हस्तीन प्लस दंत काय बनतं, हस्तिदंत. हस्तिदंत किंवा दंत, आता जे काय असेल ते असं पण असू शकतं, असं पण असू शकतं. ठीक आहे, तर हे असं काहीतरी बनतं. ह्या 2 विशेष संध्या होत्या व्यंजनाच्या पण. ठीक आहे, आता उरलेला पार्ट बघूयात आपण, म्हणजे मागं जाऊ तिकडं. काय ते उष्म के घर्षके महाप्राण अल्पप्राण कठोर मृदू ते राहिलं होतं आणि जोडाक्षरचा पार्ट राहिला होता. यात शॉर्टमध्ये रिवाईज करायचे मी तुम्हाला विचारणार, तुम्ही आठवायचे, पॉज करून आठवा, पण आठवा. स्वर स्वरादी बघितले होते, स्वर 14, 2 स्वरादी. आता व्यंजने किती होते टोटल, मी विशेष संयुक्त व्यंजनं नाही म्हणते, फक्त व्यंजनं किती होते, तर 34 व्यंजनं होते. यस, त्या 34मधून कठोर किती आहेत रे, 13. मग उरले कोणते, मृदू. किती झाले ते, 21. यस, मी व्यंजनाबद्दल बोलतो. इथं लिहितो वाटल्यास परत. कठोर कोणते आठवतात का, क ख वाले, तर ते पार प फ पर्यंत 5, 1 2 3 4 5 हे असे 10, आणि श स स हे 3 असे 13, आणि मृदू मग उरलेले सगळे, तर हे 21 आहेत. जे स्वर आहेत, स्वर ते स्वरसुद्धा काय आहेत, मृदू वर्ण आहेत. आता हे व्यंजनांचं बोललो ना आपण, 34 व्यंजन आहे. वर्णाचं क्लासिफिकेशन कसं करतो आपण, स्वर स्वरादी व्यंजन, हे माहिती आहेत. 2 आहेत, 14 आहेत, हे 14 आहेत ना भाई, स्वर 14 आहेत, स्वरादी 2 आहेत, व्यंजन 34. इथपर्यंत आता पाठ झाले. मग हे जे स्वर आणि स्वरादी आहे ना, हे 16, हे काय मृदुवर्ण आहेत, मृदुवर्ण. आता हे इकडचे 21 आणि इकडचे 16, टोटल किती झाले, 37. 37 आकडा कशाचा आहे, मृदू वर्णांचा. कारण वर्णामध्ये स्वर स्वरादी व्यंजनं सगळं येतं. मग आपल्याला जर विचारलं की मृदू व्यंजनं किती, तर हे व्यंजनं इकडं वेगळे, मृदू व्यंजनं 21, आणि मृदू स्वर किती विचारलं तर ते 37. हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवा, वर्ण आणि व्यंजनामधला फरक. आता नेक्स्ट आहे महाप्राण आणि अल्पप्राण. तर अल्पप्राण म्हणजे पहिला आणि तिसरा. मी लक्षात काय ठेवलं आहे, पहिला आणि तिसऱ्या नंबरचे, म्हणजे क ग ह्या लाईनी ज्या आहेत, क च ट त पाय, आणि ग ज ड द प फ ब ब, हे अल्पप्राण. राहिले कोणते, महाप्राण. महाप्राणमध्ये 2 आणि 4 नंबरच्या ओळी कोणत्या आहेत त्या, ख च छ ट ठ थ आणि फ. इकडं ग घ झ ढ ध आणि भ. एक इथं ऑब्झर्व करता येतं आपल्याला की केची स्पेलिंग समजा के असली तर खची के एच असते, टची टी असली तर ठची टी एच असते. म्हणजे जिथं जिथं एच लागतो ना ते महाप्राण. इंग्लिशमध्ये बघ ना, धची काय येते, डी एच, भची काय येते, बी एच, झची काय येते, जे एच, आणि इकडं रे ह्या जची फक्त ज येते, गची जी, इकडं बचं फक्त बी. समजलं, फक्त एच. टाईमपास नाही करत मी आता इथं. ह्या महाप्राणमध्ये अजून हे जे 10 आहेत ह्याच्यात अजून ॲड होतात 4. कोणते, आपले श स स वाले आणि ह एक. ठीक आहे, सगळीकडे एच येतो, फक्त हे जे स आहे इथं एच येत नाही, हे एक्सेप्शन आहे फक्त याला, इथं एच नाहीत.
ठीक आहे, म्हणजे हे 4. तर असे टोटल किती महाप्राण आहेत? 14. 10 + 4 14 महाप्राण आहेत. लक्षात राहिले. आणि अल्पप्राण किती आहेत मग? 20. कारण ते टोटल किती आहेत? 34 आहेत ना. मग 20 अल्पप्राण, 14 महाप्राण. डन. नेक्स्ट पॉईंट आहे वर्णांची उच्चारस्थाने, म्हणून की त्यांचा उच्चार कुठून होतो त्यावरून त्यांना नावं दिलेत किंवा त्यांचं वर्गीकरण केलं आहे. सगळ्यात पहिला प्रकार आहे कंठ्यवर्ण. कंठ्यवर्णाची ट्रिक लक्षात ठेवा. अक्का हा कंठ म्हणजे काय? तर अ, आ हे 2 स्वर, क ची सगळी लाईन आणि हा जे आहे तर त्याच्यामुळं ह. कंठवरून कंठ लक्षात येतं. ठीक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवा. बाकी मग ते काय पुस्तकात बघून घ्या सोबत व्हिडिओसोबत. तालव्य. तालव्याची ट्रिक लक्षात ठेवायची. ताईचे यश. त म्हणजे त ची सगळी लाईन, असं काही नसतं. ता म्हणजे तालव्य. ठीक आहे. ई म्हणजे ई हे स्वर. च म्हणजे च ची लाईन सगळी आणि यश. ठीक आहे. आता मी याला गोल करतो व्हाईट कलरनं, म्हणजे तुम्हाला हिंट कोणती आहे? इथं कंठ हिंट आहे, इथं काय ता फॉर तालव्य हिंट आहे, याच्यामुळे मी ते गोल केलं फक्त. नेक्स्ट काय? दंत तालव्य वर्ण. दंत तालव्य. दंत तालव्य हे 4च आहेत. च छ ज ज. काय फरक आहे याच्यात? की या वर्णांना अ लावून जो उच्चार होतो, म्हणजे य न लावता च, हे बघा इकडं च आणि च असे 2 उच्चार होतात. जगात आणि जगात किंवा जग आणि जग असे 2 उच्चार होतात. जिथे ते 2 उच्चार होतात ना, तर ते दंत तालव्य. सॉरी, ते दंत तालव्य नाही, ते तालव्य. जिथं 2 उच्चार होतात ते तालव्य. आणि दंत तालव्यमध्ये फक्त एकच उच्चार होतो. कोणता उच्चार होतो तो लक्षात घ्यायचा. अ चा उच्चार होतो फक्त, यचा नाही. यावर रेष मारतो मी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. हे जे हे तालव्यमध्ये असतं, दंत तालव्यमध्ये नसतं. नेक्स्ट प्रकार आहे मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य याची ट्रिक काय? मटण र स ळ. मटणाचा रसा असं काहीतरी लक्षात ठेवा. मटण रसळ, मटण रसळ. याला ट्रिकचं व्हाईट कलर आहे म. म म्हणजे मूर्धन्य. बाकी ट म्हणजे ट ची सगळी लाईन न पर्यंत. याच्यात रू हा स्वर पण येतो इकडं. आणि र स ळ हे 3 शब्द येतात. नंतर दंत्यवर्ण. दंत्यमध्ये दातन लस ही ट्रिक लक्षात ठेवायची. दातन लस. दंत्य कशावरून ओळखायचं? दावरून दंत. तवरून त ची सगळी लाईन आणि लस हे 2 वेगळे शब्द. आणि इकडं स्वर येतो हा उडू. इकडं जसं ई येत होता ना स्वर, आणि इथं काय आ स्वर येत होता, त्या प्रकारे. नेक्स्ट प्रकार काय? ओष्ठ. ओष्ठ वर्ण लक्षात ठेवायची ट्रिक काय? उष्टा उपमा. उष्टा सॉरी उष्टा उपमा. ऊ वरून लक्षात ठेवा की ते उष्ट आहे म्हणून. आणि याच्यात ऊ पण येतं. आता ते लक्षात राहतं. बघा ना, उच्चार करताना उच्चारा, ओठांचा काहीतरी इफेक्ट होतो, तर ते उष्टा. उष्टावरून ओष्ठ लक्षात ठेवा. आणि उपमा म्हणजे तर ते प ची लाईन येते सगळी. ठीक आहे. प ची लाईन म पर्यंत आणि ऊ तर आहेच. तर हे अशा प्रकारे काहीतरी प्रकार होते. दंटष्ट, कंठष्ट, कंठ तालव्य पुस्तकात दिले. अजून एकदा ते बघू कोणकोणते आहेत. तर दंत्यौष्ठ, दंत्यौष्ठ,
याच्यात फक्त एकच लक्षात ठेवायचा असतो, व. कंठस्थमध्ये आणि कंठतालव्यमध्ये हे दोन आहेत वेगळे. परत अजून हे साईडला लिहू कारण हे लिस्ट इम्पॉर्टंट आहे. कंठतालव्य आणि कंठोष्ठ. ठेवची स्पेलिंग काय? ठ येते, ठ. कंठोष्ठ. कंठतालव्यमध्ये ए, आय, ॲ आणि कंठस्थमध्ये हे ओ वाले. ओ, ओ, ऊ. उच्चार करून बघा ना, ओ, ऊ. ओठांचा काहीतरी आकार वळतो म्हणून ते ओ, औ आणि अ हे कंठस्थमध्ये येतात. म्हणजे कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंतओष्ठ, कंठ तालव्य, कंठोष्ठ आणि दंत्योष्ठ हे सुद्धा बघून झालं. फक्त कन्फ्युजन कुठे झालं आपल्याला? तालव्य आणि दंत तालव्यमध्ये. तर तालव्यमध्ये दोन उच्चार होतात, च आणि च, म्हणजे अ लावून पण आणि य लावून पण. दंत तालव्यमध्ये फक्त एकच उच्चार होतो. दंत तालव्यमध्ये कोणता? अचा उच्चार होतो, फक्त अचा. ओके, डन इथपर्यंत. तर जोडाक्षरे हा पाठ राहिलाय, हा कधीतरी घेऊ आपण टाइमपास. आणि आता संधीच्या पुढचं सुरू करूयात.